जिरहजी ऐकतो नाथ जिरहजी तोल्याला अवताराचे मूळ मुळातून नष्ट होण्याला गर्भवती जिजाबाईला खेत करण्यास ठरमाविले लखुजी जाधवाला तिच्या बापाला जिरहजी तिच्या बापाला जिरहजी पोटचा गोळा भोसल्याच्या गुणात देऊन भोसल्याशिवर मांडणारा खोजी जाधव बादशाहचे वचन मानून जागिरीची आस धरून केला मुलीवर चालून नातून सुरून शहाजीला संगे घेऊन जिजाबाईला काठला शिनेरी किल्ला योग्य स्थळ प्रस्तुतीला पण सोडून जाण्याला त्या ठिकाणी जिजाबाईला सोडून जाण्यासाठी शक्ती होईना शहाजी राजाला कारण जाधवराव पाठीला गेला पाठी लागला जिरहजी अगदी बातमी त्या लखोजी जाधवाला कळल्याबरोबर आणि चिंता आपल्या नवऱ्याची वाटू लागली जिजाबाईंना आणि जिजाबाई सती पतिव्रता होत्या जिजाबाई सती पतिव्रता नवयाची पाहुणी चिंता काय बोलता जिजाबाई आपल्या मालकाला आपल्या नवऱ्याला म्हणतात तो शत्रू कोणी माझ्या पाठी लागला ना तो दुसरा कोणी नव्हे तर माझा जन्म देणारापासून आपल्या नवऱ्यामध्ये तुम्ही मूर्तगिरी होती सावकाचा काही काळजी करू नका सावकाचा हे बोलणं ऐकून शहाजी राजा आपल्या जागिरीवर निघाले आहे काय होईल मंडळी ऐका शहाजी राजा जागिरीला गेले पाहून जाधवरावांची स्वारी थेट शिवनेरी किल्ल्यावर आल्याबरोबर आवाज कोण श्रीनिवास सरदार अरे एखाद्या गुप्तेमधून चौथ्या वाघिणीप्रमाणे राऊसाहेब जिजाबाई बाहेर आल्या आणि आपल्या बापाच्या अंगावर धावून गेला पकडा स्वतःच्या मुलीला परक्याच्या ताब्यात देऊ बाबा लाचार वृत्तीने तुकडे चघळणारे तुम्ही माझे बाप नसून वहिरी आहात अरे बोल ऐकून काय अवतार होता जिजाबाईंचा मुलगी नव्हे देवी साकार असा होऊन साक्षात्कार जाधवराव झाला हातातील गळली तलवार प्रेमाचा फुटला पादर ताटला उर जिरहजी जाधवरावांनी जिजाबाईंना पोटाशी धरून मायेची पोटाशी धरून जाधवरावांनी म्हणावं माफ कर आया त्या बापाला माफ कर आणि एक विनंती केली बाप जाधवरावांनी आपल्या मुलीला बाळात करण्यासाठी विनंती केली त्यावर जिजाबाई काय बोलतात आबा मी मुलगी जाधवाची असली तरी सून मात्र बोलक्याची आबा महिला मंडळ हे शब्द शिकण्यासारखे
जिजाबाईंचे शिकण्यासारखे मायबाप ते सर्व बोलणं गाव होऊन जाधवरावांना पश्चाताप वाटला. पोरी कशी आबा सांगू कशी आबा या तयारीचा दर्या खोऱ्यामध्ये फिरत असताना बाबा घोड्यावर रोटेट करत असताना कोणता शत्रू येऊन भाला घालील कोण दिवस येईल कैसा या नाही देहाचा भरोसा. आबा काय अवस्था सांगतो माय बाप. अरे जरा बारीक ऐका. अरे स्वतःचा बाप आपल्या नेत्याला जागिरीच्या पायी राजकारणाच्या पायी पकडण्यासाठी आलेला आहे. काय वाटलं तर त्या बोलला त्या जिजाबाईंना काय वाटलं तर डोळ्यामध्ये पाणी. अरे बोलणं बघून जाधवरावांच्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं. पोरी माफ कर गं पोरी मला माझ्याकडून चुकलं. पोरी माफ कर. जाधवरावांना आपले लहानपणीचे दिवस आठवले आपल्या जिजाबाईंचे. अरे अकरा हाताच्या फोडाप्रमाणे तिला वाढवलं माझ्या आऊला आणि चालता येत नव्हतं तर चालवायचं शिकवलं. लहानाची मोठी केली या हाताने घास भरवला. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ. जाधवरावांना पश्चाताप होऊ लागला. या हाताने घास भरवला आणि माझ्या आऊचं थाटामाटात लग्न केलं आणि काळात दिवस जगाला बघा कळला आणि स्वतःच्या मुलीला आज वैऱ्याच्या ताब्यात द्यायला चालू. पोरी माफ कर वेळा आम्हाला माफ कर तुझ्या बापाला माफ कर पोरी चुकलं पोरी. ते संवाद चालत असताना विश्वासराव देशमुख आले. विश्वासराव देशमुखांनी म्हणावं आई साहेब अहो आई साहेब आपले आबा घोड्यावर रोटेट करीत असताना फार दूरवरून आले. त्यांना जेवणाची व्यवस्था करा. अरे जेवणाची व्यवस्था केली. विश्वासराव देशमुख या ठिकाणी वाढू लागले पण जाधवरावांनी एक पण घास घ्यावा नव्हते. त्यांच्या लक्षात आलं की जिजाबाईंना पुढं वाढवण्यात जेवण वाढवण्यासाठी पाठवलं. अरे नुसते डोळे टकमक आपल्या नेटीकडे डोळे बघत होते. अरे कशाचा घास आपल्या पोटामध्ये जातोय. कसं तरी दोन घास खाल्ले जेवण आटोपलं. जेवण वगैरे झालं ना. पोरी येतो पोरी येतो. आऊसाहेबांनी म्हणावं आऊसाहेबांनी जाधवरावांना म्हणावं आबा आपल्या नातवांना पाहण्यासाठी येणार नाहीत का. वाचलो जमलो ते महादेला सत्वे महादेवाल मुक्कामी पुराण नगरीला मुक्कामी पुराण नगरीला देवीला कौल बघा गेला देवीला कौल बघा गेला. महिलांचा किंकाळण्याचा आवाज कानामध्ये येतो जिजाबाईंच्या. अरे काय चाललंय महाराष्ट्रात. अरे शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त करू लागले महाराज. अरे एखाद्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी अरे ते पिकं कापून यावं लागले. अरे धावा करा. अरे एखाद्याचं लग्न व्हावं अरे त्या मुलीला रस्ता रोडून यावं. सोने दागिने लुटावे म्हणून त्या शिवाय देवीला धावा केला. हे शिवाय देवी धाव त्या भावासाठी धाव. भावाच्या महाराष्ट्रात बहीण भावासाठी धावा केला. महाराष्ट्राच्या भावासाठी धावा करते आहे.
शिवनेरी किल्ल्यावर कळाल्या सर्व मावळ्यांनी मानाखाली घातल्या सर्व मावळ्यांनी मानाखाली घातल्या औषध करण्याचा आणि काळात मिळवतात का बोलत नाही त्या साहेब आबा त्या शिवनेरी किल्ल्यामध्ये आबांनी दरबारामध्ये हत्या करण्यात आली तसं म्हटल्याबरोबर आबा बाळ शिवाजी महाराजांचा जन्म झाला क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की अशा पावन भूमीमध्ये माझे त्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सांगायचं म्हणलं तर जन्म झाल्याबरोबर आता